नमस्कार, मैं क्षितिजा। आप देख रहे हो MNS न्यूज। आइए देखते हैं आज की कुछ ताज़ा तरीन खबरों की ओर बढ़ने से पहले आइए एक नजर डालते हैं सुर्खियों पर। अब खबरें विस्तार से। गत कुछ दिनों पहले नागपुर पुलिस ने अज्ञात हवाले की रकम बरामद की थी, लेकिन इस रकम में से 2.5 लाख की रकम गायब हुई थी। इस मामले में नंदनवन पुलिस ने महाबलेश्वर से शक के बिना पर 2 लोगों को हिरासत में लिया है। नानार उपक्रम के संदर्भ में बात करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के पूर्व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे इन्होंने शिवसेना की राजनीति दोगली होने का आरोप लगाते हुए कड़े शब्दों में टिप्पणी की है। नानारच्या संदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची आहे। उद्धव ठाकरेजी ज्यावेळेला नाणारला आले होते त्यावेळेला उद्योगमंत्री या नात्याने शोभा देसाई यांनी घोषणा केली की अधिसूचना रद्द करण्याची नसती मी फाईल करून सही करून आलेला आहे। त्यांची घोषणा अवैध विरतेने उरतेतोच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी अधिसूचना रद्द करण्याचा कोणताही अधिकार शोभा देसाई यांना नाही, ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे असं सांगितलं आणि शिवसेनेला पर्यायाने उद्योगमंत्री शोभा देसाई यांना त्यांची जागा दाखवून दिली। स्मृति ईरानी द्वारा दिए गए राष्ट्रपति पुरस्कार पर नाना पाटेकर ने जताया ऐतराज। कहा, राष्ट्रपति पुरस्कार का हो रहा है अपमान। पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार असल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते घेतल्यानंतर मला 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, 3 राष्ट्रपतींच्या हस्ते। त्यामुळे त्यांचे फोटो माझ्याबरोबर आहेत, त्याचा मला फार मोठेपणा वाटतो। आता स्मृती इराणी काही लहान आहेत किंवा काही अशातला भाग नाही आहे, त्यांची अडचण काही मला माहिती नाही, पण मला माझे 3 राष्ट्रपतींबरोबर फोटो आहेत याचा मला खूप आनंद झाला। माझ्या वेळी अशी काही वेळ आली असती तर मी नाराजी प्रकट केली नसती, कारण काही त्यांचं काहीतरी कारण असेल, पण मला असं वाटतं की एखादा असा राष्ट्रीय पुरस्कार आपल्याला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळतो याचा आनंद। पूरे राज्य में प्लास्टिक बंदी होने के बावजूद भी खुलेआम प्लास्टिक का इस्तेमाल होते हुए दिखाई दे रहा है। इसी के मद्देनजर पूर्णा नगर निगम की ओर से प्लास्टिक और ई कचरा कलेक्शन ड्राइव मुहिम चलाई जाएगी। ऐसी जानकारी महापौर मुक्ता टिलक इन्होंने पत्र परिषद के दौरान दी है। पिशव्या बाळगणाऱ्या व्यावसायिकांना तसेच इतर सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करू इच्छिते, पुण्याची महापौर या नात्याने, की आपल्याकडे असलेलं जे प्लास्टिक आहे, मग प्लास्टिक पिशव्या असतील, बॉटल्स असतील किंवा इतर काही प्रमाणामध्ये प्लास्टिक असेल, हे प्लास्टिक आपण महानगरपालिकेच्या आपल्या जवळच्या वॉर्ड ऑफिसमध्ये अथवा जवळच्या आरोग्य कोठीवरती आणून द्या रविवारी सकाळी 8 ते 11 या वेळामध्ये, आणि संपूर्ण पुणे शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे करूया, असं आवाहन मी आपल्याला सर्वांना करते। आज की खबरों में यही रुकते। ताज़ा खबरों के लिए आप देखते रहिए MNS न्यूज़। MNS न्यूज़ लाइव खबरें देखने के लिए MNS हिंदी ऐप प्ले स्टोर से डाउनलोड करें। नमस्कार।